स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अकोली पुणे. मी आज तुमच्या समोर मी जिजाऊ बोलते हे नाटक सादर करणार आहे. जादूवांची कन्या, भोसलेंची सून, शिवबाची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका भेटी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ का जाऊ बोलते, मी जाऊ बोलते. माझ्या शिवबाची बालपण आठवले की मन भरले. आजही वाटते की तो एक लहानसा मुलगा आहे जो माझ्या मांडीवर डोकून झोपला आहे. पण तो आज एक महावीर आहे ज्याने स्वराज्याची स्थापना साकार केली. मला आजही आठवते जेव्हा मी त्याला रामायण, महाभारत आणि श्रीकृष्णाची गोष्ट सांगायचे तेव्हा तो डोळे विस्फारून ऐकायचा. या गोष्टी त्याला प्रेरणा देत होत्या. या गोष्टीचा प्रभाव त्याच्यावर एवढा पडला होता की त्याच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची इच्छा जागृत झाली होती. अशा या तलपत्या तलवारीच्या पात्याला धार आहे तशी धार मी माझ्या शिवबाच्या बुद्धीला लावण्याचा काटोकाट प्रयत्न अनेक कथांमधनं केला. माझा शिवबा शिस्तीने आणि उत्साहाने सराव करत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि एक वेगळीच जिद्द होती. ती जिद्द आणि तो आत्मविश्वास मला नेहमी प्रेरित करत होता. कधी कधी मला वाटते मी माझ्या शिवबाला जे काही शिकवले फक्त त्याच्यासाठी नव्हते, ते प्रत्येक मुलासाठी होते. प्रत्येक मुलामध्ये एक वीर आणि एक राज जन्माला येऊ शकतो, पण त्याला योग्य दिशा देण्याची जबाबदारी आईची असते. माझ्या शिवबाने वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना साकार केली. रयतेसाठी, न्याय व सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी माझा शिवबा झुंजत राहिला. पण आजच्या दिवसात काय चाललंय? आया बहिणींची आबरू तर लुटलीच जाते, पण शत्रू तर चिमुकल्या मुलीला पण सोडत नाही. चिमुकल्या मुलीला पण सोडत नाही शत्रू. तेव्हा असं वाटते की हाच महाराष्ट्र आहे का जिथे हिंदवी स्वराज्याच्या सदापणासाठी राजमाता जिजाऊ म्हणजे की मी प्रेरणेने छत्रपती शिवाजीला आपल्या मार्गदर्शनाखाली हजारो मानवांचे प्राणांचे बलिदान दिले. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे महिलांनो, हे सर्व जर रोखायचे असेल तर तुम्हाला मनाची खबरी घेऊन तुमच्या मुलाला देशसेवा, समाजसेवा चे धडे दिले पाहिजे. तुम्हाला जिजाऊ बनावे लागणार. तुम्ही जर जिजाऊ बनला तर शिवराय घडायला वेळ लागणार नाही. आणि कोणीही शत्रू आपल्या देशाकडे व या बहिणींकडे पापे नजरेने पाहणार सुद्धा नाही, कारण त्यांचे हात तोडणारे शिवराय घराघरात वाढलेले असतील. ऐका सर्वांनी, मला एवढंच सांगायचं आहे, जिजाऊ बिना अपूर्ण आहे शिवछत्रपती आणि शिवछत्रपती शिवाय नाही या देशाचा गती. जय भवानी.